सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण एकमेव आहे की मालवणी भजी बनवते। मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन बाबा एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला लागते। दिवसभराच्या फुल डे मधून एक पीसफुल टाइम मिळणारं ठिकाण आहे। एक नंबर किंवा झक्कास पॉईंट आहे आपल्यासाठी। हा टेस्टबद्दल काय जर एक नात खोळा टेस्ट आहे, टेस्टबद्दल काय सांगण्याची गरजच नाही आहे। माझं नाव शंकर लग्माना पाटील। त्रिमूर्ती स्नॅक्स स्पॉटला ॲक्च्युली तसा मी हा व्यवसाय गेली 40-50 वर्ष झाली करतोय, पण इथे या गाळ्यामध्ये येऊन 15 वर्ष झाली। पूर्वी माझा जो स्टॉल होता तो रस्त्यावरती होता। हां, तिथे गाडी होती अशी आपली, अगदी सेम आयटम सगळे, मिरची भजी, कांदा भजी, बटाटे वडा, ब्रेड टोस्ट वगैरे सगळे असं। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण एकमेव आहे की मालवणी भजी बनवते। त्याच्यानंतर काय आता कोल्हापुरी मिरची का तो तिखट असते का नितीन भाऊ? हां, तिखट असते। एकदम बारीक बारीक असं कट करायचं, चॉप करून घेणार। हा रोजचं जजमेंट आला असाल ना? असं मोजून मापून काहीच आणलं नाही ना? हां, तुम्हाला ते हात बसले ना? हात बसलेला। किती वर्ष आले नितीन भाऊ हे सगळं करताय तुम्ही? इथं मला आता झालं 4 महिने झाले, 4 वर्ष झाले। 4 वर्ष पत्ते पत्ते काढायचे? पत्ते काढायचे। अच्छा, हो धुवून घेणार? हां, धुवून घेणार। हो, हे महत्त्वाचं आहे बघा। बाकीच्या ठिकाणी हे सगळं करत नाही दुकानदार। हां, साफसफाई तुमच्या इकडं एकदम जबरदस्त आहे। सगळा कढीपत्ता आहे ना का एवढाच होता? एवढा। अच्छा, हां, कारण त्याला वास खूप असतं ना? हां, वास खूप असतो आणि एकदम गावठी वाटतो आहे ना? हां, गावठी कढीपत्ता। जबरदस्त। अच्छा, आता याला पण कापायचं? आता नेक्स्ट पालक। याला पण धुवायची? अरे वा, घाण बी नसते। हां, बारीक करून टाकायची एकदम? हां, बारीक करतो, सगळे मिक्स होऊन जाईल। हां, सगळे मिक्स होऊन जाईल। काय बारीक केली हो? ती पण टाकायची? हो, ती दोन्ही जोडी? प्लस क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळं हां कमी पडलं टाकलं। अच्छा अच्छा, याच्यापेक्षा डबल असतं का? हां, याच्यापेक्षा डबल असतं, म्हणजे 4 जोड्या लागल्या असत्या। तुम्हाला माहीत असतं ना कोणत्या दिवशी किती खपणार काय? हां, बारीक काप
कापणं कोणाचं पण काम नाही आहे. हां बोटं कापून गेले एखादा. आता काय ॲड करायचं आहे? पुदिना. आता झालाय का अजून काय ऍड करायचं आहे? नाही आता झालं. याला मिक्स करणार सगळं. आता हे मिक्स होणार. याच्यात काय बेसन पीठ वगैरे काय टाकणार? त्याच्यात बेसन टाकणार. बेसन टाकणार लगेच टाकणार का? बेसन म्हणजे सगळं एकत्र टाकूनच मग ऍड करणार, मिक्स करणार. अनेक 2 ठिकाणी होती, त्यांनी पण ट्राय केला होता, पण त्यात मला असं वाटतं ते मिळत नाही तिकडे. पण मालवणी भजी जर विचारला तर माझं नाव कोणीही सांगेल तुम्हाला. ॲक्च्युली कसं आहे, कोकणी पद्धतीची ही भजी आहेत. त्याच्यामध्ये पालक, पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, ओली मिरची, गरम मसाला वगैरे असं टाकून कोकणामध्ये मालवण या स्टाईलला तिकडे गेला कुडाळला वगैरे तर तिकडं ती भजी बनवायची. मग त्या टाईपचीच भजी माझ्याकडे असा एक माणूस होता इथं काम करणारा, एक 15-20 वर्षी काम करत होता तो. हे काय बनवतं आता? मालवणी भजी. अच्छा, नाही हे कसलं म्हणजे? पीठ तयार करतात. ओके, बेसन पिठाचा घोळ करणार. आणि मग त्यानं पण मला ही आयडिया दिली आणि त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू सुरुवात केली. ॲक्च्युली मी कोकणी पद्धतीचीच भजी काढतो होतो, कारण त्यांच्याकडे कसं आहे की पालेभाजीचं प्रमाण जास्त वापरतात आणि ती भजी थोडी हाफ फ्राय असतात. आणि मग कोल्हापूरच्या लोकांना ते थोडंसं रुचत नव्हतं आणि मग आम्ही थोडा फॉर्म्युला चेंज करून रोज नवीन ॲक्च्युली खरं सांगायचं मी ही मालवणी भजीची माझी रेसिपी आहे मला ग्राहकांनीच शिकवली. रोज मला गिऱ्हाईक नवीन काहीतरी सांगत होतं की आज तुम्ही जरा हिंग वापरून बघा किंवा आणि ओवा टाकून बघा, जिरे वापरून बघा किंवा आणि कसं वेगळ्या मसाला टाकून बघा, असं गिऱ्हाईक सांगायचं. आणि मग मी रोज एक नवीन ट्राय करायचा. आणि एके दिवशी असं झालं की हे सगळं मिश्रण अगदी इतकं पक्कं झालं की त्या दिवशी 10 पैकी 8 गिऱ्हाईकांनी सांगितलं की आज भजी छान झाल्यात. मग मी त्याशी ठरवलं की बाबा आज माझा फॉर्म्युला फिक्स, की मी आज काय वापरलं हे सगळं मटेरियल पुन्हा इथून पुढं वापरत जाईन. आणि तो फॉर्म्युला फिक्स केला तेव्हापासून मला माझं नाव चांगलं झालं आणि भजीसुद्धा आज माझी फेमस आहे. बरेच अगदी सर कोल्हापुरातून आउट ऑफ कोल्हापूर पण बरेच आजूबाजूची खेडेगाव आहेत, तिथून सुद्धा लोक येतात माझ्याकडे. ॲक्च्युली पावसाळ्यात तरी याला खूप गर्दी असते, पाऊस पडत असताना, कारण पावसात एक वेगळा आनंद असतो कांदा भजी खाण्याचा. हां, त्याची पण टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 8 मालवणी भजी. ॲक्च्युली ह्या स्नॅक पॉईंटबद्दल बोलायचं तर दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लेस इन शाहूपुरी. आणि आम्ही युजली ऑफिसमध्ये किंवा ऑफिस टाईममध्ये जर का तलप लागली चहाची किंवा नाश्त्याची तर युजली वी विजिट दिस प्लेस. म्हणजे जेवणाची टाईम असू दे, नाश्त्याची टाईम असू दे, अगर इव्हिनिंग स्नॅक्स असू दे, मोस्ट ऑफ द टाईम वी विजिट दिस प्लेस. अँड दिस इज वन ऑफ द वंडरफुल पॉईंट आय कॅन से टू स्पेंड टाईम विथ माय फ्रेंड्स अँड माय कलिग्स. त्रिमूर्ती मालवणी भजी शाहूपुरी व्यापारी पेठमध्ये मिळतात. अतिशय सुंदर अशी भजी आपल्याला त्रिमूर्ती चहा आणि वडा भजी सेंटरमध्ये खायला मिळते. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन एकदा तरी कोल्हापूरला आल्यावर अवश्य व्यापारी पेठमध्ये येऊन त्रिमूर्ती मालवणी भजी टेस्ट करा. आम्ही इथं डेली येतो तर इथली मालवणी भजी, वडापाव आणि पाववडा सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे. म्हणजे इथं जवळपास जे कॉर्पोरेट एरिया आहे त्यामध्ये सगळ्यात बेस्ट टेस्ट ऑसम आहे, हायजेनिक आहे. प्लस इथं सगळं क्लिनिंग सगळं खूप चांगलं असतं.
आणि टेस्ट आहे. स्पेशली यांचं पावसाळ्यात मालवणी भजी खूप फेमस आहे. इथं कोल्हापूरमध्ये मोस्टली मालवणी भजी कुठं भेटत नाही, तर इथं खूप चांगली असतात. इथं अवश्य भेट द्या. म्हणजे आपल्या सगळ्या कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी टेस्ट असलेला वडा प्लस भजी इथंच फक्त भेटते. गवळी थोडं मिक्स करावं लागतं. हां सगळं एकजीव करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाला पाहिजे ना सगळं. याला ठेवावं लागतं का डायरेक्ट आता? हां 10-15 मिनिटं ठेवावं लागणार याला. 10-15 मिनटं त्याच्यानंतर मग वापरायचं. भजेसाठी रेडी मग. हां कोल्हापूरमध्ये असे कोणीच बनवत नाही का नितीन भाऊ? हां नाही, आपल्या इथंच बनते ना फक्त. एकदम छान भजी आहेत. आम्ही आता किती वर्ष खातो आपण माहीत नाही, पण बरीच वर्ष खातो आम्ही इथं. हे असल्यापासून इथं खातो. छान भजी, सगळ्यांनी येऊन टेस्ट करून जावं. वेगळं पण काय सर याच्यात? सगळीकडे ॲक्च्युली कांदा भजी मिळतात, बटाटे भजी मिळतात. आणि इथली भजी ही स्पेशल आहेत, अशी व्हरायटी कुठे मिळत नाही. त्यामुळं सगळ्यांनी एकदा टेस्ट करावी. इथली मालवणी भजी 20 ते 25 वर्ष खातो. पहिल्यासारखीच टेस्ट आहे. गेली 20 वर्षात टेस्ट बदल झालेला नाही आणि खूप चांगले आहे. इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. टेस्ट असेल किंवा त्याचा कलर असेल किंवा त्याची व्हरायटी असेल, चटणी असेल, सर्व प्रकारची खूप चांगली आहे. इतकी वर्ष ॲक्च्युली माझ्या मित्राने रोहन पेडणेकर त्यांनी मला पहिला दाखवली आणि आज सोबत आम्ही इतके वर्ष एकत्र येतो आहे आणि खूप चांगले, खूप बेस्ट. चटणी ना सर. अच्छा. हे टाईम सगळ्यांना माहिती आपल्याला हे टाकल्याशिवाय बसणार नाही. टेस्टबद्दल काय जर एक नाद खुळा टेस्ट आहे. टेस्टबद्दल काय सांगण्याची गरजच नाही आहे. जोपर्यंत आपण व्हिजिट करतो आणि आपण टेस्ट घेतो त्या पदार्थाची, तोपर्यंत आपल्याला काही त्याबद्दल कळू शकत नाही किंवा आपण ऐकलंय तर त्याबद्दल आपण अनुभव घेऊ शकत नाही. मी असं सांगेन की मी सांगून ते तुम्ही इमॅजिन करण्यापेक्षा तुम्ही एकदा नक्की इथं व्हिजिट करा आणि व्हिजिट करून जी तुम्हाला चव अनुभवायला मिळेल ती खरी तुमची हे असेल. मी कोल्हापूरकरांसाठी असं सांगेन की भावा एकदा तरी या प्लेसला व्हिजिट करायला लागतात. एक नंबर किंवा झक्कास पॉईंट आहे आपल्यासाठी हा. पत्ता फोन कर किती आहे नंबरला. होय लगेच 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 तुम्हाला खायला एक समोर हो हो